आज 5 ऑगस्ट आहे. गणपती उत्सव सुरू होतो आहे 27 ऑगस्टला. 22 दिवस मध्ये शिल्लक आहेत. पोलीस खात्यांना देखील या आजच्या बैठकीमुळे थोडी कल्पना आलेली आहे की समाजामध्ये थोडा अनरेस्ट तयार व्हायला लागलेला आहे. त्यामुळे गणपती उत्सवाशी संबंधित असणारे समाजाचे जेवढे विभाग आहेत, मग ढोल लेझिमवाले असतील, लाऊडस्पीकरवाले असतील, लाईटवाले असतील, इतर मंडळी आहेत, या सगळ्यांशी टप्प्याटप्प्याने ते मिटिंगा घेणार आहेत. मानाच्या गणपती नावाचा जो पुण्यामध्ये प्रकार आहे तो देखील आता फार डोईजड व्हायला लागलेला आहे. ज्यांना मान घ्यायचा आहे, समाजाने मान दिला पाहिजे. समाजाला विटेला धरून कोणाला मानाचं होता येत नाही. आणि पूर्वी एक रस्ता होता, 150 मंडळं होती, तेव्हा ह्या गोष्टी ठीक होत्या. आता पूर्वी मी चेअरमन होतो 1973 साली. त्यावेळेला आज जो गणपतीचा विक्रीचा व्यवसाय आहे हा शनिवारवाड्यासमोर मी तेव्हा आणला. त्याच्यापूर्वी तो बुधवार पेठेमध्ये होत होता. तिकडे गर्दी व्हायला लागली, चेंगराचेंगरी व्हायला लागली, ती जागा पुरेना. मग आपण जागा बदलली. आज तर अशी परिस्थिती आहे की शहरामध्ये अनेक गल्लीबोळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गणपती विक्रीची दुकानं काढलेली आहेत. हा बदल आपण केलेला आहे आणि बदल करत राहिलं तरच माणूस जगू शकतो, हा इतिहासाचा दाखला आहे. आता हे सगळं आम्ही जो प्रयत्न करतो हे एका दिवसात होणार नाही, पण एक दिवशी नक्की होईल याच्यावर माझा विश्वास आहे. आमची मागणी अशी आहे की ज्यांना लक्ष्मणोटी जायचं आहे, ज्यांना त्या मानाच्या गणपतीच्या बरोबर जायचं आहे त्यांनी जावं, पण ज्यांना त्याच्या व्यतिरिक्त जायचं आहे, कारण आता जी गणपती उत्सवामध्ये पिढी आलेली आहे ही 17-18 वर्षाची, ही तरुण पिढी आहे. त्यांना हे जुनं माहिती नाही आणि त्यांना देखील 2-2 दिवस आपण विठेला धरणं हे योग्य नाही. त्यामुळे ज्यांना लक्ष्मणोटी जायचं आहे लक्ष्मणोटी जाऊ दे. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या मंडळांना आणखीन कुठले नवीन मार्ग सुचवायचे असतील, जंगली महाराज रोड आहे, गणेश किंड रोड आहे, बाकीची मंडळं आहे, टिळक रोड, ज्या मार्गाने त्यांना जायचं असेल आणि विसर्जन करायचं असेल त्याला पोलिसांनी परवानगी द्यावी, एवढीच आमची विनंती आहे.